हाय मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? सो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट आणि खास आहे बिकॉज आपल्या घरात आजपासून कलरचं काम स्टार्ट केलेलं आहे आणि सगळीकडे पूर्ण पसारा वगैरे काढून ठेवलेला आहे. पूर्ण तिकडे गडबड वगैरे, इकडे पण तुम्ही माझ्या मागे बघू शकता. या साईडला सर्व सामान असं साईडला काढून ठेवलेलं आहे आणि लिटरल मी आज काम करण्यासाठी हॉलमध्ये बसलो आहे. डेली मी माझ्या रूममध्ये बसलेला असतो, बट आज माझ्या रूममध्ये कलरचं काम चालू केलं आहे, त्याच्यामुळे आता मी इथे हॉलमध्ये बसलेला आहे आणि सगळीकडे पसरा वगैरे पसरून ठेवलेला आहे. चला आता आपण जाऊन बघूया किती कलरचं काम वगैरे झालं आणि कसं काम चालू आहे ते. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण हेच कव्हर करत चला. तर इथे कलरचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे वरती पूर्ण कलरचं काम झालेलं आहे सिलिंगला आणि आता जे वॉल आहे ते कव्हर करायला घेतले. प्रॉपर त्यांनी आता ब्रशने तुम्ही बघू शकता की कलर करायला घेतलेला आहे आधी, जेणेकरून त्यांना रोलर फिरवून नंतर मग ते वरती कलर लागणार नाही. सो आता हे पूर्ण ऑलमोस्ट त्यांचं झालेलं आहे. पूर्ण रूम त्यांनी एक हात मारून घेतलेला आहे, कव्हर केलेला आहे आणि हे झाल्यानंतर मध्ये सेकंड हात वगैरे मारतील. तर आता बघूयात आपण त्यांचं कसं करतायत ते. 1.5 लाख के ऊपर जा रहा है. नंतर मास्टर त्याने अनुभव दिला मला. सगळं काम झालं. सो प्रॉपरली इथे तुम्ही पाहू शकता की कसं कलर करायला घेतलेलं आहे आणि हे पूर्ण झाल्यावर नंतर थोडं सुकून देते आणि मग सेकंड लेअर जे सेकंड हात मारायचं असं ते काम करणार आहे. आता हे बघत कसं होतं. त्याला सगळं माझं लेबर खाली 23,000 2 आमचे एकदा ठीक आहे पण त्यांनी इथं लावलं ना समजा दुसरा इथं होत आहे. सो आता एक हात मारून दिलेला आहे आणि कलर असं दिसतोय पूर्णपणे. आणि मित्रांनो आता एक हात मारून झालेला आहे आणि सेकंड हात मारायला घेतलेला आहे कलरचा. सो एक हात मारल्यानंतर कलर असा दिसत होता. आता सेकंड हात मारल्यानंतर कसं किती डार्क होतं ते आपण बघूया, बिकॉज आपण जो सिलेक्ट केलेला होता कलर ती फिनिशिंग येते की नाही त्यात आपण बघूया. सो आपण बाहेरून शूट करून घेऊयात, जेणेकरून प्रॉपर पूर्ण रूम आपल्याला कव्हर करता येईल. सो हे असं दिसतंय आणि हे माझं रूम होतं ज्याला कलर करायला घेतलेला आहे पूर्णपणे. सो आज माझा जो बेडरूम आहे तो कलर होणार आहे आणि मग उद्यानंतर आपला जो सेकंड विधीचा रूम आहे तो कलर करायला घेणार आहेत आणि नंतर मग थर्डमध्ये हॉल आपला करणार आहेत. आणि आता हे सेकंड हात मारायला घेतलेला आहे कलरचा. तर आपण सेकंड हात झाल्यानंतर आपण बघूयात की कलर कसा दिसतंय, काय दिसतंय ते. आणि हे काही पूर्ण कचरा वगैरे झालेला आहे, सर्व कचरा. सो सेकंड हात झाल्यानंतर आपल्याला समजेल की एक्झॅक्ट कलर कसा दिसतंय, काय दिसतंय ते. तर आपण हे पूर्ण होण्याची वाट बघूयात आणि नंतर मग आपण सेकंड हात झालं फायनल कलर झाल्यानंतर बघूयात की कलर एक्झॅक्टली कसा होता ते. सो मित्रांनो, कलरिंगचा काम आपल्या रूमचा तरी स्पेशली पूर्ण झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. एक रूम त्यांनी कव्हर केलेला आहे. त्यांना यायला थोडंसं लेट झालेलं सकाळी आणि कलर वगैरे आणलं नव्हतं, त्याच्यामुळे एकच रूम झाला कलर करता पण त्यांना लेट झाला. आता समथिंग वाजलेले आहेत 7:30च्या आसपास, 7:45 वाजायला आलेले ऑलमोस्ट. आणि आता त्यांनी हे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि कलर वगैरे पूर्ण केलेला आहे आणि आताच ते घरी गेले. सो बोललो कलर वगैरे पूर्ण झालाय तर एकदा तुम्हाला दाखवून देतो मी की कसं झालंय ते. आणि विदूने आपल्या हेल्प केली होती त्यांना कलर करायला. विदू पण आहे. नाही, विदू नाहीये. तर विदूला पण तो बोलतो मी नाही गेलो वगैरे. त्याने थॉट वगैरे दिलेले थोडेफार चालू होतं. स्कूलमध्ये त्याला यायला लेट झालं, तो पण आलेला बघितलं, अरे वा नवीन कलर वगैरे चालू होतं त्याचा. बट एक झालं की त्यांनी जे सिलिंगला इथे वरती जे स्टार्स वगैरे लावलेले होते ते पूर्णपणे त्याचे निघून गेलेले आहेत. जे त्यांनी केलेलं होतं, गॅलेक्सी तयार केलेली होती ते निघून गेले. बिकॉज वरती पण कलर गेलाय त्याच्यामुळे ते गॅलेक्सी वगैरे निघून गेले. तर आता आपण मी तुम्हाला दाखवतो कलर वगैरे कसं झालाय, तुम्ही बघा. सो हे बघा मित्रांनो, कलर पूर्ण झालेला आहे आपल्या रूमचं.
हे सर्व इथेच पडलेलं आहे, थोडाफार पसारा. आणि लादी पण खूप घाण झालेली आहे, सर्व व्हाईट व्हाईट झालेलं आहे. सो आपल्याला ते आता क्लीन करावं लागणार आहे. आपला रूम आहे तर आपल्याला ते क्लीन करावं लागेल. आणि पूर्ण कलर झालेला आहे, जो आधी रूम पूर्ण खराब दिसायचा. इवन तुम्ही माझ्या पाहिलं असेल इथे बॅकग्राऊंडला, ज्यावेळेस मी इथे बसायचो त्यावेळेस इथे बॅकग्राऊंडला एक हे होती, फुलदाणी होती काढलेली, ती पण आता गेलेली आहे, कलरच्या आतमध्ये गेलेली आहे. आणि इवन इथे एक पांडा काढलेला होता आम्ही, तोही गेलेला आहे आमचा. बट आता काय नाही करू शकत, आता नवीन कलर आहे त्याला खराब नाही करू शकत आपण. बट ठीक आहे, जाऊ दे. कलर छान वाटतंय, जसं सिलेक्ट केलेलं नॉट एक्झॅक्टली तसं नाहीये, बट ठीक आहे, प्रॉपर एकदम वाटतंय. एवढं पण वाईट नाहीये, चांगलं आहे. थोडंसं अजून तो आय थिंक सो सुकला नाहीये. आणि इथे बघू शकता, इथे ज्यावेळेस आम्ही राहायला आलतो, पूजा होती आमची, त्यावेळेस पूजेच्या वेळेस इथे हात छापलेले जे पूजेच्या वेळेस करतात. सो ते थोडंसं दिसतंय, हे बघा. मे बी कलर प्रॉपर पूर्ण सुकलेला नाहीये, ज्यावेळेस कलर पूर्ण सुकेल त्यावेळेस मे बी हे सर्व डाग जे आहेत किंवा जे पार्ट आहे ते गायब होतील. इकडचा जो जे मी बसायचो बॅकग्राऊंड वाला होता ते तर गेलेलं आहे. बट ओव्हरऑल कलर चांगला वाटतंय. आता कसं आहे, हे लाईटिंगमध्ये त्याच्यामुळे एवढं प्रॉपरली समजत नाहीये. ज्यावेळेस सकाळच्या उजेडात आपल्याला आपण बघू त्यावेळेस एक्झॅक्टली समजेल की कलरची शेड वगैरे कशी झालेली आहे आणि काय ते. आणि उद्याचा जो विदूषणचा रूम आहे तिथे चालू होणार, तर हे 3-4 दिवस याचं काम चालू राहणार आहे. तर आपण हळूहळू थोडं थोडं अपडेट्स घेऊया. सो असं ओव्हरऑल माझ्या रूमचं कलरिंगचं काम झालेलं आहे आणि ते चालू केलेलं आहे घरात. सो तुम्हाला हे कसं वाटलं आणि हा कलर कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आणि अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढं. थँक्यू सो मच आणि बाय.